तो पोट्टीवर तुमचा भाऊ गेलता आज मेट्रोमध्ये आणि मेट्रो पासून गेलो तिथून एका मंदिरावर आणि त्या मंदिरावर एवढी गर्दी होती. आता तुम्हाला काय सांगू, आता ते मंदिर कोणतं आहे आणि तिथे गेला आमचा बरं विषय काय झाला ते सर्व सांगते या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या तुमच्या भाऊ तुम्ही फॉलो करून. तो पोट्टी तर कशा पहिले तो रूमवर मस्त तयारी वगैरे केली आणि तयारी वगैरे केल्यानंतर पहिले तो मस्त उसाचा रस प्यायला आलो आणि जसा उसाचा रस खतम होते तसा पहिले आपण स्टँडवर येतो. स्टँडवर आल्यानंतर आपल्याला सिटी बस पकडायची होती. सिटी बस तर काही सापडली नाही, मग ॲटोच पकडतो. ॲटोमध्ये बसल्यानंतर तिथून येतो सरकती नाशिक फाट्यावर. आता नाशिक फाट्यावर याचं कारण म्हणजे अथूनच आपल्याला मेट्रोमध्ये जायचं होतं आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. आपण चाललो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करायसाठी. तसं तर भाऊ आम्ही सकाळी शिवून आलो होतो दर्शन करायसाठी, पण काही कारणामुळे आम्हाला 3-4 वाजता यावं लागलं. आता ते जाऊ द्या, तिथून येतो मग मेट्रो पाशी. तर त्याला सगळ्यात पहिले तिकीट वगैरे काढतो. तिकीट वगैरे काढल्यानंतर थोड्या वेळात आपली मेट्रो पण येऊन जाते आणि मेट्रोमध्ये एवढी गर्दी होती की भाऊ बसायला जागा नव्हती. मग 15-20 मिनिटं आपल्या ठिकाणावर आपण कधी येतो हे आपल्याला माहितच नाही पडलं आणि तिथून मंदिर काही जास्त दूर नव्हतं म्हणून भाऊ तिथून चालतच गेलो आणि 5-10 मिनिटातच आम्ही मंदिरापाशी पोहोचतो. आणि मंदिरापाशी आल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही लाईन मध्ये लागलो. पहिले तर मस्त दर्शन वगैरे करून घेतले. दर्शन वगैरे झाल्यानंतर तिथून येतो मग मस्त चहा प्यायले. चहा वगैरे पेल्यानंतर मंदिराच्या मागे छोटंसं एक मार्केट होतं. त्याला म्हटलं आज थोडंसं मार्केटमधून फिरून ये आणि तिच्यात आज रविवार होता, चांगलीच गर्दी होती आणि मार्केटमध्ये आम्हाला फिरता फिरता कधी संध्याकाळ झाली आम्हाला माहितच नाही पडलं. मग काही जास्त वेळ काही फिरत नाही, थोडंफार फिरतो. त्यातून मग डबल आपली मेट्रो वगैरे पकडतो आणि सरकतीत निघतो रूमवर. त्याला मग आजच्यासाठी एवढंच. तो भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला फॉलो पण करून घ्या.